नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शालिनीने आश्रयचा खून केलेला असतो. हे सर्व प्रसंग बेबीने कॅमेऱ्यामध्ये कॅच केलेले असतात. शालिनीचे हात खूप रक्ताने माखलेले असतात. सोमाला ती हातावरती पाणी टाकायला लावते. सोमा म्हणतो, तुम्ही तर आश्रयला मारणार नव्हतात ना. शालिनी म्हणते, फितूर होता तो, त्याला तर मरावंच लागणार होतं. हे तर काहीच नाही, आता तर रक्ताचे पाट वाहणार आहेत. तितक्यात आश्रयला नित्याचा कॉल येतो. तो कॉल शालिनी उचलते आणि म्हणते की शालिनी शिर्के पाटील बोलतेय. गौरी जयदीप शिंदे. नित्याला खूपच धक्का बसतो. शालिनी म्हणते, काय धक्का बसला ना? आणखी मोठा धक्का बसणार आहे तुला. तू ये इथं, मला तुझा घाबरलेला चेहरा बघायचा आहे. नित्या विचारते की आश्रय बाबा कुठे आहेत? पाहुणेला फिरवलंस, आश्रय बाबाला सुद्धा माझ्या विरुद्ध फितवलंस. तुला जर आश्रय जिवंत असायला पाहिजे तर मी सांगितलेल्या पत्त्यावरती लगेच ये, आणि नाही आलीस तर त्याची डेड बॉडी तुला घेऊन जावी लागेल. नित्या खूप घाबरते आणि देवीला मनोमन प्रार्थना करते की देवी आई, हीच जर तुझी इच्छा असेल तर मला तिथे जावंच लागेल. इकडे लवली आणि संध्या एकमेकांना सोडवतात आणि आदिराजला उठवण्याचा प्रयत्न करतात. आदिराज शुद्धीवर येतो आणि म्हणतो की पळाले वाटतं. लवली म्हणतो, सगळे पळून गेले. आदिराज म्हणतो, लवली संध्या, काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटतंय मला. तितक्यात टिटवी ओरडल्याचा आवाज येऊ लागतो. संत्या म्हणतो, राजदा, दिवसा ढवळ्या असं टिटवी ओरडणं चांगलं लक्षण नसतं. आदिराज म्हणतो, नक्कीच काहीतरी विपरीत घडणार आहे, जणू देवी आई सांगते मला. इकडे नित्या आश्रयला शोधत असते. तिला आश्रयची गाडी दिसते आणि ती पुन्हा आश्रयला हाक मारू लागते. दुरून हे सर्व शालिनी पाहत असते. शालिनी पुन्हा तिला कॉल करते आणि म्हणते, नित्या लवकर ये, आश्रयचा जीव चाललाय. समोरची वाट आहे ना, त्याच वाटेने पुढे चालत ये. शालिनीने सांगितलेल्या वाटेवरती नित्या पुढे चालू लागते. नित्या तिथे आश्रयला शोधते आणि आश्रय एका झाडाखाली बसलेला दिसतो. त्याच्या पोटामध्ये शालिनीने खुपसलेली तलवार असते. नित्या खूपच घाबरते आणि आश्रयला उठवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला काहीच होणार नाही, मी लगेच आदिराजला फोन लावते, असं म्हणून ती तलवारीला हात लावते. हे पाहून शालिनीला खूप आनंद होतो आणि म्हणते की काय मूर्ख आहे ही नित्या. फक्त नावालाच नित्य आहे, पण गौरीसारखीच मठ्ठ आहे. मर्डर वेपनवरतीच स्वतःच्या फिंगरप्रिंट सोडल्या, बेस्ट, असं म्हणून हसते. नित्या आश्रयाच्या पोटातील तलवार काढत असते. तितक्यात एक बाई खून खून असं ओरडते. खूप सारे लोक तिथे जमा होतात आणि ती बाई म्हणते की बघा, ह्या बाईनी खून केला आहे, तिच्या हातामध्ये तलवार सुद्धा आहे. नित्या घाबरतच म्हणते की मी काही नाही केलेलं, मी त्यांना वाचवायला आले होते, मी खून नाही केला. तितक्यात पोलीसही येतात. हवालदार म्हणतो की बघा मॅडम, बातमी खरी होती खुनाची, आणि हे बघा मर्डरर सुद्धा इथे सापडला आहे. नित्या सांगते की मी खरं सांगते, मी खून नाही केला. ते हवालदार म्हणतात, पण हा माणूस मेलेला दिसतोय ना. नित्या पोटतिडकीने सांगत असते की मी त्यांना वाचवत होते, मी त्यांना मारलं नाही. पण तिच्यावरती कोणीच विश्वास ठेवत नाही. इन्स्पेक्टर म्हणतात की घ्या रे हिला ताब्यात. नित्या म्हणते, अहो पण मी काहीच केलेलं नाहीये. इन्स्पेक्टर म्हणतात की तुला काय बोलायचंय ते कोर्टात बोल, खून करणारा प्रत्येक व्यक्ती असंच बोलतो. आणि ते नित्याला घेऊन जातात. इकडे शालिनी मोठमोठ्याने हसत असते. नित्याला घेऊन जात असताना शालिनी तिथे आडवी येते आणि म्हणते की नित्या, का केलंस ग तू हे असं सगळं? तो माझं भलं बघत होता ना, आणि तू त्याला सरळ सरळ मारून टाकलंस. रडायचं नाटक करते आणि म्हणते, तू असं कसं काय करू शकतेस? इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाईला, ही फक्त दिसते साधी, पण हिने हिची पातळी दाखवून दिली. माझ्या भावासारखा होता तो, का मारलंस ग त्याला? नित्या देखील खूप रडत असते आणि मोठ्यानेच ओरडते की शालिनी, ओरडून सांगितलं म्हणजे खोट्याचं खरं होत नसतं. आकाशात उडव नाही तर जमिनीत गाड, ते वेळ आल्यानंतर डोकं वर काढतच. शालिनी म्हणते, अगं निर्लज्ज, सत्य सगळ्यांसमोर आलंय तरी सुद्धा असं बोलतेस. शालिनी रडतच खाली बसते आणि का केलंस तू हे, असं म्हणून तिचा हात धरते आणि नाहक बळी गेला माझ्या भावाचा, त्याची काय चूक होती? का केलंस तू हे सगळं, माझा बिचारा भाऊ, असं म्हणून रडतच असते. ती उभी राहते आणि नित्याच्या कानाजवळ येऊन हळू आवाजात बोलते की आठव, मागचा जन्म आठव, मागच्या जन्मातलं युद्ध आठव. ते युद्ध सुद्धा मीच सुरू केलं होतं आणि आता हे युद्ध सुद्धा मीच सुरू केलं आहे. जयदीपला सावध राहायला सांग आता. यावेळी तर तुझ्या पोटातल्या बाळासह अख्खं जाधव कुटुंब संपवणार आहे मी. मागच्या जन्मात शिर्के पाटील कुटुंब आणि या जन्मात तुझ्या बाळासकट जाधव कुटुंब संपवणार. पुन्हा रडायचं नाटक करू लागते आणि का केलंस तू असं? इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा हिला, घेऊन जा. नित्या चिडूनच म्हणते की पालापाचोळ्यासारखी अवस्था करेल मी तुझी. मागच्या जन्मात तू अग्नी पेटवलास, या जन्मामध्ये मी तो विझवेल. ही नित्या, गौरी विझवेल. तुझा पराजय होणार शालिनी, हा विश्वास आहे माझा माझ्यावरचा आणि देवी आईच्या श्रद्धेवरचा. शालिनी लगेच रडायचं नाटक करते आणि घेऊन जाईला, एकतर अपराध केला आणि वर मलाच बोलते, घेऊन जा इन्स्पेक्टर साहेबीला. इन्स्पेक्टर नित्याला घेऊन जातात. सोमा शालिनीला म्हणतो, मॅडम साहेब, आता आपण नित्याला जेलमध्ये टाकलं म्हटल्यानंतर आदिराज काय आपल्याला सोडत नाही. शालिनी म्हणते, त्यांनी काही करायच्या आतमध्ये तोपर्यंत माझ्या हातामध्ये त्रिशूळ आलेलं असेल.
मग मी माझा मृत्यू थांबवू शकेल. सोमा विचारतो, अहो पण त्रिशूळ ठेवलंय कुठे? शालिनी म्हणते, आहे, जपून ठेवलंय. गेली कैक वर्ष सांभाळून ठेवले मी ते, पण आता त्याला बाहेर काढण्याची वेळ आली आहे. इकडे तात्या आदिराजला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्याचा फोन काही लागत नसतो. तितक्यात आदिराज डोक्याला हात लावतच घरामध्ये येतो. तात्या त्याला विचारतात, अरे बाबा कुठं होतास तू? तुझा फोन का लागत नव्हता? अरे इथं मेलं तरी कुणी, कसं काय कळवायचं तुला? आदिराज म्हणतो, अहो तात्या काय झाले, असं का बोलताय तुम्ही? तात्या चिडूनच म्हणतात, अरे मग कसं बोलू? सुनबाईला अटक झाली. आदिराज आश्चर्यानेच म्हणतो की अटक का? कशासाठी? काय गुन्हा केलाय त्यांनी? तात्या सांगतात, ते खुनाचा आरोप आहे तिच्यावरती. आदिराजला धक्काच बसतो. तो विचारतो की खून, आणि तो कुणाचा? तात्या सांगतात, आश्रय बाबाचा. आदिराज धक्क्याने म्हणतो की नाही, नित्या मॅडम असं करूच शकत नाही. तात्या म्हणतात, ते तर मला पण माहिती आहे ना. आदिराज म्हणतो, नक्की हे शालिनीचं काम आहे. नित्या मॅडमला अडकवण्याचा प्रयत्न आहे हा. मी सांगितलं होतं बाहेर जाऊ नका म्हणून. तुम्ही अडवलं का नाही त्यांना? आयडीने का नाही अडवलं? तात्या म्हणतात, अरे कुणालाही काहीही न सांगता गेली ती. कुठं गेली हे सुद्धा माहीत नव्हतं, आणि आता सगळे गेलेत पोलीस स्टेशनला. मी थांबलोय तुझ्यासाठी घरी. तितक्यात आदिराजला सावरीचा फोन येतो. आदिराज म्हणतो, आत्ताच्या आत्ता तुम्ही सगळे घरी या, मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. तो तात्यांना सांगतो की तात्या, मी पोलीस स्टेशनला जातोय. सगळे घरी आले की त्यांना कुठेही बाहेर जाऊ देऊ नका. इकडे पोलीस नित्याला जेलमध्ये टाकतात. इन्स्पेक्टर म्हणतात की चांगली शिकली सवरलेली दिसतीये, चांगल्या घरातली दिसतीये. त्याला मारण्या इतकं तुझं काय वैर होतं त्याच्याशी? कोण होता तो? त्याने काही जबरदस्ती तर केली नाही ना तुझ्यावर? सेल्फ डिफेन्समध्ये खून केलाय का? अगं बोल ना काहीतरी. चल उठ, वरती बस. नित्य वरती बसते. ती इन्स्पेक्टर म्हणते की अगं तू काही बोलली नाही तर आम्हाला कसं काय कळणार? काय घडलंय हे मी नक्की शोधून काढेलच. पोस्टमॉर्टम रिपोर्ट, फॉरेन्सिक रिपोर्ट, अनेक मार्ग आहेत आमच्याकडे. आम्हाला कळेलच. हे बघ, तुला इथून सुटायचं असेल तर तुला बोलावं लागेल. आम्हाला सहकार्य करावंच लागेल. नित्या रडतच म्हणते की मी खरं सांगितलं तरी ते तुम्हाला पटणार आहे का? आणि सत्य हेच आहे की मी तो खून केलेला नाही. इन्स्पेक्टर विचारतात, मग तू तिथे आडवाटेला का गेली होतीस? त्याने मेल्यानंतर मग तुला काय फोन करून बोलवलं होतं का भेटायला? सगळे पुरावे ओरडून ओरडून सांगतायत की खून तूच केलायस. नित्या म्हणते, मी खून केलाच नाहीये. इन्स्पेक्टर म्हणतात की मी तो प्रश्न विचारलेलाच नाही. का केला हा प्रश्न आहे, आणि त्याचं उत्तर कसं काढायचं हे मला चांगलंच माहिती आहे. नित्या सांगते की मी प्रेग्नेंट आहे. डॉक्टरांना बोलून तुम्ही खात्री करून घेऊ शकता. माझ्या पोटामध्ये बाळ आहे. इन्स्पेक्टर म्हणतात की वा, हुशार आहेस गं, कायद्याचं नॉलेज आहे तुला. प्रेग्नेंट आहे म्हटल्यानंतर फाशी होणार नाही म्हणून संधी साधलीस का? पण लक्षात ठेव, मीही कायदा उकळून प्यायली. अशी केस उभी करेल की तुला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. बघच तू, असं म्हणून ती तिथून निघून जातात. इकडे विमल तात्यांना म्हणते की आदिराजने इथं कशाला बोलून घेतलं असं? सुनबाईला तर भेटायचं होतं ना. तात्या म्हणतात, तुमच्या काळजीपोटीच बोलवून घेतलं ना. एक तर सुनबाईला पण सांगितलं होतं की कुणीच बाहेर पडू नका म्हणून, आणि पाहिलं ना काय झालं. आधीच सुनबाईचं टेन्शन, त्यात तुमची आणखी भर कशाला? विमल म्हणते, अहो पण फक्त त्यांची खुशाली विचारायची होती म्हणून तर. तात्या म्हणतात, अगं आदिराज फोन करून कळवल ना. तितक्यात ईशान विमलला कॉल करतो आणि दुसऱ्याच्या आवाजामध्ये बोलतो की विमल मावशी, लवकर रेस्ट हाऊसवरती या. आपला राजदा पडलाय आणि त्याच्या डोक्यातून खूप रक्त येते. विमल खूप घाबरलेली असते. तात्या विचारतात, काय झालं गं? विमल घाबरतच सांगते की अहो आपला राजा रेस्ट हाऊसवरती चक्कर येऊन पडलाय, डोक्यातून रक्त पण येते, आपल्याला जावं लागेल, चला पटकनी. तात्या म्हणतात, विमल थांब, कुणीही घराबाहेर पडू नका असं आदिराज सांगून गेलाय. पण मला एक कळना की आदिराज गेलाय सुनबाईला भेटायला. तो रेस्ट हाऊसवरती कशा असन? विमल घाबरतच म्हणते, तुम्हाला माहिती ना ती शालिनी कशी आहे, तिला जाब विचारायला गेला असेल तो. अहो कुठल्या संकटात तर नसेल ना तो. तात्या म्हणतात, बरं बघून येऊ आपण, असं म्हणून दोघेही तिथून निघून जातात. इकडे शालिनीने आदिराजसाठी सुद्धा ट्रॅप लावलेला असतो. आदिराज नित्याकडे जात असताना त्याच्या वाटेमध्ये तार लावलेली असते. सोमाचा माणूस सोमाला फोन करून सांगतो की आदिराज जवळच येतोय. सोमा विचारतो, तू तयार आहेस ना? काम एकदम व्यवस्थित झालं पाहिजे. तेव्हा तो माणूस आदिराजची गाडी जवळ येताच तार ओढतो आणि आदिराज गाडीवरून खाली पडतो आणि बेशुद्ध होतो. मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शालिनी आणि ईशान रेस्ट हाऊसवरती विमलची आणि तात्याची वाट पाहत असतात. शालिनी एक निशाणा लावते आणि तो निशाणा विमलच्या फोटोवरती लागतो. शालिनी म्हणते की विमल मावशी, आधी तुम्हाला संपवणार. तितक्यात विमल आणि तात्या दोघेही तिथे येतात. राजा, अरे तू कुठं आहेस असं म्हणून त्याला आवाज देऊ लागतात. तितक्यात एका क्लिपवरती त्यांचा पाय पडतो आणि वरून पिंजरा त्यांच्या अंगावरती पडतो. ते दोघेही पिंजऱ्यामध्ये कैद होतात. इकडे नित्या आदिराजकडे धावत येते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. आदिराज उठ,
शालिनीचा शेवट होईपर्यंत आपल्याला हार मानून नाही चालणार. उठ ना आदिराज रडतच म्हणत असते. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.